ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, व्यक्तीच्या जीवनामध्ये जर अगदी महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक जर कोणी असेल तर तो म्हणजे त्या व्यक्तीचे आई वडील. कारण त्या व्यक्तीच्या आई वडिलांनी आणि आजी आजोबांनी एक महत्त्वाची कामगिरी माणसाच्या जीवनामध्ये केलेली असते. ज्या आई वडिलांचं बोट पकडून आणि आई वडिलांच्या प्रीतीमध्ये जे बाळ वाढलेलं असते, ज्या आजी आजोबाच्या मांडीवरती बाळ खेळून मोठं झालेलं असते, ज्या आजी आजोबाच्या गोष्टी ऐकून मूल अगदी सुशिक्षित झालेलं असते, ते बाळ खरोखरच संवेदनशील असते. ते बाळ आध्यात्मिकरित्या बलवान होत असते. ते बाळ परमेश्वराच्या जवळ होत असते. कारण त्या बाळाला किंवा त्या व्यक्तीला बालपणापासूनच चांगल्या संस्काराचे बाळ कडू त्याचे आई वडील आणि आई वडीलप्रमाणेच त्याचे आजी आजोबा देखील देत असतात. या वर्तुळामध्ये, प्रीतीच्या वर्तुळामध्ये, मायेच्या वर्तुळामध्ये, चांगल्या संस्काराच्या वर्तुळामध्ये त्या व्यक्तीची सुदृढ अशी वाढ होत असते. प्रभू येशूच्या जीवनामध्ये देखील तेच झालं. प्रभू येशूच्या जीवनामध्ये महत्वाचा वाटा त्याच्या आई वडिलांनी घेतलेलाच होता. विशेष म्हणजे संत जोसेफ आणि नित्यकुमारी पवित्र मरिया. हे बाळ येशूने जवळून त्यांना पाहिलेलं होतं की ती संकटातून, वेदनेतून त्याचे आई वडील गेलेले होते. परंतु त्याबरोबरच ज्या मदर मरीला, पवित्र मरीला जे सामर्थ्य किंवा जो विश्वासाचा बाळकडून दिलेलं होतं ते म्हणजे तिच्या आई वडिलांनी, संत जोकीम आणि अन्ना, म्हणजेच बाळ येशूचे आजी आजोबा यांनी पडद्यामागे राहून महत्वाची कामगिरी बजावलेली होती. आणि म्हणून पवित्र मरीला ते विश्वासाचे बाळकडू तिचा विश्वासाने पाया जो भक्कम केलेला होता केवळ आणि केवळ तिच्या आई वडिलांनी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या आजी आजोबाकडून देखील या गोष्टी शिकलेल्या होत्या. त्या वर्तुळामध्ये, आई वडिलांच्या आणि आजी आजोबाच्या संस्काराच्या वर्तुळामध्ये बाळ येशूची आध्यात्मिक वाढ होत होती. बाळ येशू ज्ञानाने वाढत होता. एका बाजूला परमेश्वराचं सामर्थ्य ईश्वर असल्या कारणानं, दुसऱ्या बाजूला मानवी सामर्थ्य मनुष्य असल्या कारणानं बाळ येशूला दोन्हीकडून जीवनसत्व मिळालेले होते. आणि म्हणून जेवढा आई वडिलांचा महत्वाचा भाग असतो तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आजी आजोबाचा देखील असतो. आणि म्हणूनच लहान मुलांना नेहमी आजी आजोबा अगदी जवळचे वाटत असतात. कारण आजी आजोबाच्या मांडीवरती बसणे, त्यांची गोष्टी ऐकणे हे एखाद्या लक्झरी उशीपेक्षाही कॉस्टली आणि महत्त्वाचं असते. जी झोप आजी आजोबाच्या मांडीवरती येत असते, कुशीमध्ये येत असते, ती झोप AC मध्ये बसून चांगल्या पलंगावरती येऊ शकत नाही. आणि म्हणूनच आजी आजोबाची मांडी व्यक्तीला फार मोठं करत असते, सुशिक्षित बनवत असते, चांगले संस्कारी बनवत असते. आज देऊळमाता संत जोकीम आणि अन्ना याचा सण साजरा करीत आहे. संत जोकीम आणि अन्ना, जरी याच्याविषयी जास्त काही लिहिलं नाही तरी ट्रेडिशन आपल्याला सांगत आहे, इतिहास आम्हाला सांगत आहे की संत जोकीम आणि अन्ना म्हणजेच बाळ येशूचे आजी आजोबा, पवित्र मरीचे कुटुंब, आई वडील यांनी बाळ येशूच्या संस्कारामध्ये, आध्यात्मिक वाढीमध्ये महत्वाची कामगिरी बजावलेली होती. आणि आजी आजोबाचं ते जीवनसत्व बाळ येशूला मिळालेलं होतं. आणि म्हणूनच बाळ येशूकडे आपण पाहिलं तर आपल्याला कळते की इतरांविषयी संवेदनशीलता, इतरांविषयी आस्था, गरिबाविषयी आस्था हे केवळ त्याच्या मागे जो बॅकग्राऊंड होता, बॅकग्राऊंड म्हणजेच त्याच्या मागे जो एक मोठी भिंत होती, ती मध्ये पवित्र मरीचा विश्वास आणि आजी आजोबा संत जोकीम आणि अन्ना यांचं प्रेयरफुल सपोर्ट यामुळे बाळ येशूने या दुनियामध्ये, या भूतलावरती राहून चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न केलेला होता आणि लोकांना ते बाळकडून देण्याचा प्रयत्न केलेला होता. आज मनुष्यांना किंवा आज लहान मुलांना ती मांडी जणू काही हवीशी वाटते, परंतु हरवून गेलेली आहे. आज लहान मुलांना आजी आजोबाचे प्रेम मिळत नाही, आई वडिलांचा सहवास मिळत नाही. ज्या वर्तुळामध्ये ते वाढायला पाहिजेत, ज्या संस्काराच्या चाकोट्यामध्ये ते राहायला पाहिजेत, ते आज त्याला मिळत नाही.
आज सोशल मीडियाने ते त्यांना घेराव घातलेला आहे, त्याच्या वर्तुळामध्ये ते वाढत आहे. आणि म्हणूनच आज संत जोकीम आणि अण्णाद्वारे देऊळ माता आपल्या परत एकदाला आठवण करून देत आहे, जी मांडी आई वडिलांची मांडी होती, आजी आजोबाची मांडी होती आणि खुशी होती, त्याची बालकांना गरज आहे. ते आपण दिल्यानंतर नक्कीच प्रत्येक बालकाचा विकास आणि आध्यात्मिक वाढ चांगल्या रीतीने होणार आहे. ते सुदृढ बनणार आहे, ज्ञानाने वाढणार आहे, चांगल्या संस्काराने वाढणार आहे. संत जोकीम आणि अण्णाद्वारे आपण प्रत्येक लहान बालकासाठी प्रार्थना करूया, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया, नातेवाईकासाठी प्रार्थना करूया. आणि जे दुःखी आई वडील जे अनाथ आश्रमामध्ये आहेत, ज्यांना सोडून दिलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वराने त्यांचा सांभाळ करावा व त्यांची काळजी घ्यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.